सरांचं आवडतं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. त्याबद्दल डीजे मास्टरचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. विश्वाजी केडे सर देखील संगीत ऐकून त्यांचं देखील मन तृप्त झालं असेल. यात मात्र काही शंका नाही. कारण सर्वाधिक आवडतं संगीत म्हणजे हे संगीत आपल्याला विश्वाजी केणे सरांचं ऐकायला मिळालं. थँक यू सो मच डीजे मास्टर. Let's play. Game on. Wish you all the best. Both the team and show the good game. Show the quality cricket. Very first ball. पहिला बॉल यावेळेला जणू काही चपराक लगावला मैदानाच्या आतमध्ये विशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. स्ट्रायकिंग एजला झाली थ्रोपैकी थोडीशी खराब आणि तत्पूर्वी मिळाल्या इथे धावा पहिल्या बॉलवरती. त्या तब्बल 2 पहिलाच बॉलवरती डबल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार रोहित आणि स्ट्रायकिंग एजला बॅटर संदेशला आपण पाहत आहे. संदेशच्या साथीनं विशाल. यावेळेला वाटचाल कशी एज बॉल मागे चाललाय. इथे सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 3 धावा. आमची संपूर्ण ऑफिशियल टीम मग ऑफिशियल अपडेटर आणि 10 क्रिक चा पाठीचा कणा मिस्टर अभि सर आपल्या कंट्रोल रूम मध्ये जोडले गेलेत आणि त्यांच्या समवेत ऑफिशियल स्कोरर आणि 10 क्रिकचे चॉकलेट बॉय दीपक यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर अपकमिंग मल्टी टॅलेंटेड शाहू देखील आपल्यासोबत आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत. ऑफिशियल कॅमेरामन दीपेश मात्रे. संपूर्ण ऑफिशियल टीमचं आपण विशेष कौतुक करू. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच सनी भुईर सर आणि त्यांच्या साथीनं बांदेकर सर यांना पण पाहता. आहा इथे फटका. हॅलो 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 शिक हॅलो शिक हॅलो शिक हॅलो. नेत्रदीपक फटका जणू काही पाहता क्षणी प्रेमात पडावं असा हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चार धावा इथे टीमच्या अकाउंट मध्ये ऍड केल्या गेल्या आणि या 4 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड 7 अंकावरती 7 ऑन बोर्ड. तंत्रशुद्ध फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती डबल आली. चपराक लगावला होता लॉंग ऑफला. त्यानंतर सेकंड बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि या तिसऱ्या बॉलवरती विशालच्या बॅटमधून हा विशालशाली आणि सौंदर्यशाली चौकार आपल्याला पाहायला मिळाला. विशाल तयार लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक. इथे देखील खोलवर टपाचा बॉल लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि पॅटच्या मधून बॉल भरधाव वेगाने निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय या गोलंदाजांना या डॉटनं. डॉट बॉलला निर्धाव चेंडूची सांगता या मॅच मधील पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. विशाल तयार. फुलोर लेनचा बॉल इथे बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केलं डायरेक्ट हिट. डेंजर एंडला झाली थ्रोपैकी अक्षरशः बॅटर बाल बाल बचावलेत आणि हा देखील आलाय पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
कमबॅक सध्याच्या घडीला करावं लागेल या गोलंदाजाला. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ऑन साइडला फुल करायचा प्रयत्न. फटका मिस टायमिंग. फिल्डर डाऊन द बॉल आणि एक जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना. धक्का पहिला. टीम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये वलेगाव संघाला फलंदाज पा. प्रतीक 11 ओमसाई मांडिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. काय जबरदस्त कामगिरी ओव्हर नंबर 1 मध्ये केली गोलंदाज रोहितनं. रोहितचा जर विचार करायला गेला तर एक बाउंड्री त्याच्या अगेन्स्ट जरूर आली, पण त्यानंतर त्यानं केलेलं वाखण्याजोगी कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 7 धावा त्यानं खर्च केल्या. एक विकेट देखील रोहितनं संपादित केली आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती राजेश गायकरला आपण पाहताय. बॉलिंग मार्कवरती राजेश गायकर त्याच्या अगेन्स्ट बॅटर संदेश. शफल इथे फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न. शॉर्ट फाईन मध्ये बॉलला स्टॉप तर जरूर केलाय. चांगली कामगिरी. स्ट्राईक आता रोटेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर संदेशचा राहिला यशस्वी. संदेश आणि राहुल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आली सिंगल. हो, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट गली रिझन मध्ये फिल्डर अगदी थोडासा नाराज आहे. बॅटर राहुलला आपण पाहिलं. गॅप सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाली, बट त्यानंतर शेवटच्या क्षणाला जणू काय फिल्डरनं बॉलला स्टॉप केलं. इथे भरपूर चांगला बॉल. प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. खोलात टाकला होता. समोरच्या दिशेनं लॉफ करायचा प्रयत्न. अखेर बॅटनी बॉलचा संपर्क झाला नाही आणि बॉल भरधाव वेगानं त्याच दिशेत आणि त्याच वेगामध्ये निघून चालला. विकेट कीपरच्या हातामध्ये आला डॉट. सलग 2 मध्ये 2 सिंगल. त्यानंतर सलग दुसऱ्या बॉलवरती स्ट्राईक आता रोटेट झाली. संदेशला पण पाहिलं. संदेशला केलं गेलं डॉमिनेट. गोलंदाज राजेश गायकरच्या माध्यमातून या ओव्हरचा जर विचार करायला गेला तर 3 बॉल आतापर्यंत राजेश गायकरनं फेकल्यात आणि 3 मध्ये अवघ्या धावा खर्च केल्यात. राजेशने त्या तब्बल 2, म्हणजे आतापर्यंत चांगली गोलंदाजी राजेशची म्हणायला हरकत नाहीये. फुल टॉस. ओहो, स्विच हिट. स्विच अँड स्वीट हिट. रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर संदेशच्या बॅट मधून कल्लात्मक 12 स्ट्रोक. तंत्रशुद्ध फटका. टेक्निकल शॉट बाय बॅटर संदेश. 4 धावा. आपल्याला पाहायला मिळाल्या बॅटर संदेशच्या माध्यमातून, संदेशच्या बॅट मधून
पुन्हा एकदा विजिट करायचा प्रयत्न. बॉलच बॅक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केलं. आला डॉट. चौकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं या डॉट बॉलनं. ठोसाच ठोसा इट का जवाब पत्थर से देत असताना गोलंदाज राजेश गायकर. ओहो, रेंज मध्ये आलाय, स्लॉट मध्ये होता बट प्लॉटच्या बाहेर जाऊ शकला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका पोहोचलाय आणि आता अखेर मुकेश पोहोचलाय आणि त्यानं घेतली विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. संदेशच्या खेळीचा झाला अंत. बाटरा. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि या दोन षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना फलेगाव संघ जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन गड्यांच्या नुकसानात तब्बल 13 अंकावरती. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स फ्रॉम टीम आई गावदेव फलेगाव. यावेळेला टॅप करायचा प्रयत्न. अंडरम बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचं होतं. इथे स्ट्राईक रोटेट झाली. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे देखील ब्लॉक होल बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पंचाकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न बट पंच सनी भोईर सर आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. अंपायर सिग्नल लेग बायच्या स्वरूपात आता इथे सिंगल मिळाली. संत गतीने वाहते इंद्रायणी, कासवाच्या गतीनं का होईना पण धावसंख्येमध्ये बदल सध्याच्या घडीला घडलाय. फटका मिस टायमिंग आहे. इनफिल्डच्या वरून फटका उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये फिल्डर एक झाली कंप्लीट. दुसरीचा चान्स घेतलाय. दुसरी होईल का? झाली दुसरी कंप्लीट. 2 धावा मिळाल्या. आता रनआउटच्या स्वरूपात विकेट. धावबाच्या स्वरूपात धक्का तब्बल हा तिसरा लागलाय बॅटिंग करत असताना आई गावदेवी फलेगाव या संघाला. टीमच्या टोटलचा जर विचार करायला गेला ना तर धावफलक स्थिरावले ते 17 अंकावरती. 17चा खतरा आता टीम फलेगाव संघाला लागत असताना विकेटचं पतन. ओहो, इथे गुडलेन बॉल मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे पुन्हा एकदा अपील करायचा प्रयत्न गोलंदाज मुकेश गायकरचा राहिला पण पंच आपल्या निर्णयावर तटस्थ राहिले. अंपायर सिग्नल डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सत्र क्रमांक पहिला आपण पाहताय. खेळाचं पहिलं सत्र आणि धावफलक स्थिरावले ते 17 अंकावरती.
लेग बॉल. आता दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती, अपघात निश्चित. शेवटच्या बॉल वरती आली रनआउटच्या स्वरूपात विकेट. सत्र झालं पहिलं कंप्लीट. खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आई गाव जाऊन पोहोचलाय 17 अंकावरती आणि टीम प्रतीक 11 ओमसाई मानिवली या संघाच्या अगेन्स्ट लक्ष उभा केलंय ते तब्बल 18 धावसंख्येचं. आणि मानिवली 40+ टीमचे कॅप्टन या आपण दोन टीमचे कॅप्टन कमलाकरजी साहेबांना विनंती असेल साहेब या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हायचं आहे. 40+ फॉर्मॅटच्या फायनल मॅच आपण टॉस इथे संपन्न करूयात. मोहिली 40+ बनाम मानिवली 40+ या दोन टीमच्या दरम्यान केला जातो टॉस. सुनील दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करतोय. सुनील दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. स्विंग द कॉइन. टॉस आता खऱ्या अर्थानं टीम मानिवली 40+ या संघाच्या बाजूने लागला आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग असेल.
पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट, पहिलाच बॉल वरती दुधारी हाती तलवार मैदानाच्या आतमध्ये चालवली आहे आणि दुहेरी हाती आता शस्त्र बाहेर काढत असताना पहिल्या बॉल वरती आली पहिली बाउंड्री. विकेट आली. पहिल्या षटकामध्ये दर्शन बॉलिंग मार्क करते. सॉफ्ट हँड ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑनरॉय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने प्लेसमेंट, अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. राजेश गायकर आणि मुकेश गायकर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती मुकेश गायकरचा जर विचार करायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी मुकेश गायकरने केली आहे. विथ बॅट, विथ बॉल, विथ फील्ड, अगदी ऑलराऊंडर परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये मुकेश गायकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता तोच मुकेश स्ट्रायकिंग एंडवरती तयार. एक फिल्डर लॉंग ऑनला पाहायला मिळतोय तर दुसरा फिल्डर काऊ कॉर्नर रिझन मध्ये पाहायला मिळतोय. आता काऊ कॉर्नरला काढण्यात आलं, मिड विकेट मध्ये घेण्यात आलंय. एक फिल्डर शॉट मिड ऑन, त्यानंतर शॉट स्क्वेअर लेग, शॉट थर्ड मॅन, शॉट गली आणि एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय, विखुरलेलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये मुकेश गायकरच्या अगेन्स्ट. ओ यावेळेला फ्लिक करायचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट. जितकी जास्त उंची तितका जास्त अंतर. बॉल एक टप्पा घेत होई सीमारेषेच्या बाहेर. शुभ अंतर 4 धावा. या 4 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड 9 अंकावरती 9 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. शेवटच्या अंतिम 2 बॉल. इथे पुन्हा एकदा लक फॅक्टर ऑन झाला. वेस्ट साइडच्या वरती हा बॉल. अंपायर सिग्नल, येस इट इज अ नो बॉल. सोने पे सुहागा, नो +4 म्हणजे हा आलाय नशिबाचा पंजा. गरज 4 ची गरज आहे मॅच मध्ये. मुकेश ऑन फायर नाव. ओहो, इथे शॉट ऑफ लेंथ होता, क्रॉस बॅटेड फटका खेचायचा प्रयत्न. अगदी मुकेशनं देखील आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं, पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ्यात. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. शेवटचा एक अंतिम बॉल.
लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटचा बॉल. हा विजय फटका येईल का? येस इट इज. हा विजय फटका. मॅच फिनिश. बॅटिंग करत असताना सामना जिंकला टीम प्रतीक 11 ओमसाई मानिवली संघाने 18 धावा चेस केल्यात. व्हेरी वेल प्लेड टीम ओमसाई मानिवली. अँड हार्ड लक, टफ लक, आई गाव देवी फलेगाव.